नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. इतके फोन येत आहेत. आज पुण्यामध्ये फार्मसीच्या संदर्भात फार्मास्युटिकलशी संबंधित असलेल्या शासकीय सेवेतले पेपर फुटल्याचे फोन आहेत. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या नोकर भरती संदर्भातला त्याचा पेपर फुटल्याचे फोन आले. MPSCचे विद्यार्थी तर अधूनमधून अशा संदर्भातली तक्रारी करतच असतात. तर मला असं वाटतं की काहीतरी एक मेकॅनिझम मिसिंग आहे की जे राज्य सरकारनं करण्याची गरज आहे. जसं आता MSCET पण खूप पालकांचे फोन आले. मी त्याची थोडीशी जुजबी पडताळणी केली आणि ह्याबद्दल जी सेल आहे MSCET जी राज्य सामायिक परीक्षा घेते, जे फार्मसी, इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चरच्या प्रवेशासाठीची ही सामायिक परीक्षा आहे. तर त्यांचं काही म्हणणं असेल तर आम्ही जरूर महाराष्ट्राला सांगू. पण इथे श्री रवी शितोळे आहेत जे धाराशिवचे आहेत, तर त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे माझ्या लक्षात आणून दिले. थोडीशी पडताळणी केली. मी शाहू महाविद्यालयाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललो. महेश पाटील म्हणून अभ्यासक आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात ते ह्या विषयावरती काउन्सिलिंगचं काम करतात, त्यांच्याशी बोललो आणि मला लक्षात आलं की याच्यात काहीतरी तथ्य आहे. सो रवी, आधी तथ्य काय आहे ते मला सांगा. घोळ कुठं झाला आहे? घोळ म्हणजे हा पूर्ण CET सेलकडूनच झालेला घोळ आहे. सेंटरच पूर्णपणे मॅनेज केले जातात. CBT कम्प्युटर बेस्ड. येस, कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहेत त्याच मॅनेज केले जातात. त्या विद्यार्थ्यांना त्याच सेंटरला बोलवून घेतलं जातं एक्झामसाठी. ते चेंज करण्याची सुद्धा आपल्याकडे प्रोव्हिजन आहे. त्यानुसार हे येतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे आपण पाहतोय की 100% मार्क पडलेले जे विद्यार्थी पाहतोय यांचा सर्व डाटा CET सेलचा आभार का मानतोय आम्ही, कारण की CET सेलनं आपल्याला पर्सेंटाईल पण दिलं, 10वीचे मार्क पण दिले, 12वीचे मार्क पण दिले आणि JEEचा स्कोअर पण दिला. नाही, थांबा. आधी घोळ आपण सुरू करा. प्रवेश परीक्षा आहे इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर आणि फार्मास्युटिकल. येस, बरोबर. हो. ती राज्य सामायिक परीक्षा विभाग जो काय तो घेतो. CET सेल घेतं. CET सेल घेतो. वर्षातनं आता 2 वेळेला होतात गेल्या वर्षीपासून. बरोबर. हो JEEचा अभ्यासक्रम हा पूर्णपणे वेगळा आहे, तो वर्सिटाईल आहे. हो हो परंतु आपला म्हणजे या सामायिक परीक्षेचा अभ्यासक्रम आणि HSCचा अभ्यासक्रम सारखाच आहे. येस, करेक्ट. बरोबर. तर तुमचं असं म्हणणं आहे की CETमध्ये जे परीक्षेला 100% आला आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या HSCला पण गुण असायला पाहिजे. असायलाच पाहिजे. बरोबर ना. येस. हाच मूळ आक्षेप आहे. हो. आपण सुरुवात करू नंबर 1 पासनं हां. की 100% असलेल्या विद्यार्थ्यांचे काय गुण आहेत. 100% असणारा एक पहिला मुलगा आहे. हे CET सेलनंच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे सगळं. हे आपल्या हातातलं काहीच नाही. हा वानखेडे आदित्य आहे. त्याचे CET पर्सेंटाईल आहे 100%. त्याच्यानंतर त्याचं जे HSCचं PCMचं आहे ते 86 आहे. त्याला मॅथमॅटिक्सला 86 आहेत, फिजिक्सला 83 आहेत, 80. हा मुलगा थोडा मला वाटतं की आहे योग्य. पण तुम्ही ज्यावेळेस आपण खाली येतोय, जाऊया ना आपण एक टप्प्याटप्प्याने. दुसरा विद्यार्थी घेऊ. दुसरा विद्यार्थी जो आहे तो 5वर आपण दुसरा विद्यार्थी म्हणू. ठीक आहे. हां, दुसरा तो 100% आला. तो दुसरा का आला? 100% सुद्धा असून दुसरा का आला? कारण की त्याचे HSCचे मार्क हे 84 आहेत. कारण दोघांचे सेम पर्सेंटाईल आहे, परंतु 84 आलं. तसंच आपण ज्यावेळेस खाली येतो इथं, त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की ज्या ठिकाणी आपल्याला इथं 68% दिसते, 66 दिसते, 62 आहे, 62, 61. इथं तर एक विद्यार्थी असा दिसतोय आपल्याला की ज्याला 45 मार्क्स आहेत, परंतु त्याला किती मार्क आहेत? 100% मार्क आहेत. पर्सेंटाईल त्याची 100% आहे. प्रत्यक्षात HSCतले गुण आहेत ते 45.67. येस. बरोबर. HSC मॅथमध्ये 49 आहे. ओके. HSC फिजिक्समध्ये 47 आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि असं हळूहळू ते गुण कमी होत जाताना दिसत नाही, असं नाहीये, पण कमी होताना दिसत. हा, सगळे कमी होताना दिसत. 50% 50% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा 100% मार्क आहेत. तुम्ही असंच खाली जर गेला तरी आणखीन एक विशेष तुम्हाला दाखवेन मी की 32 नंबरचा जो भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या, आय डोंट नो की तो त्या कुठल्या पक्षाशी आहे. ओके, पण ठीक आहे, सोडून दे. भारतीय जनता पार्टीची नाही आहे. आपण एक इंटरेस्टिंग केस आहे. हा एक केस आहे की हे दोघं, हे आरुष आशिष नेरलकर, हे जरा फोकस करून घेऊ. इंटरेस्टिंग आहे. आरुष आशिष नेरलकर, अवनी आशिष नेरलकर. याचा अर्थ हे दोघं जण जुळे आहेत. ह्या जुळ्या लोकांचा जर मार्कचा विचार केला, दोघांनाही किती मार्क आहेत? 99.99% मार्क आहेत. नाही, पण पुढचं पण एक सारखं आहे. 99.99. 65209 हे ती सेम, आणि नंतर खालचं पण सेमच आहे. असं कसं शक्य आहे? इम्पॉसिबल आहे. Yes. ऑलमोस्ट इम्पॉसिबल. तेच पुढे आपण जर गेलो, आपण, तर त्यांना HSCला किती मार्क आहेत? 56.67. त्या मुलाला 56 आहेत आणि मुलीला 51 आहेत. तेच पुढे गेलो आपण, 10वीला आलो तर एकाला 85 मार्क आहेत, एकाला 64 मार्क आहेत.
आहे कसं शक्यच नाही आहे, कारण की आम्ही 20 वर्ष झालं हेच शिकवतो या विद्यार्थ्यांना. ह्या विद्यार्थ्यांना जर 50% मार्क पडत असतील आणि 100% जर मार्क या ठिकाणी ह्याला पडत असतील CET-ला, तर मग अच्छा, तुमच्या लक्षात आला घोळ? खरा अभ्यास करणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावर किती मोठा अन्याय आहे. त्या लेकरांनी काय करायचं? तुमच्या गोळ लक्षात आला का की ज्या विद्यार्थ्यांना एकसारखाच सिलेबस आहे, विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेमध्ये मात्र 50-60% दरम्यान गुण आहेत, पण पर्सेंटाईलमध्ये मात्र ते 100% गुण घेऊन, आणि पर्सेंटाईलचा फायदा म्हणजे COP सारख्या महाविद्यालयात प्रवेश. COAP व्हिजिटायलाच ह्या लोकांचे ॲडमिशन होतात सर. कारण की या ठिकाणी ज्या लोकांनी खरंच मेहनत घेतली त्या लोकांना ॲडमिशनच भेटणार नाही. त्यांना CS हवे असेल, त्यांना कुठलीही त्यांच्या आवडीची ब्रँच असेल ती भेटणारच नाही, कारण की 100%चे पहिल्या 100मध्ये असेल तरच ॲडमिशन भेटणार आहे दोघांना. मग तुमचा आरोप काय? आरोप म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठा स्कॅम आहे आणि हे पारदर्शकपणे एक्झाम झाली पाहिजे आणि याच्यावरती जे कुणी दोषी असतील ह्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. राईट. तो स्कॅम आहे असं म्हणत असताना त्यांच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, आपण ती जर ऑडिओ क्लिप आपल्या प्रेक्षकांना ऐकू आणि नंतर त्यांच्याकडचे किस्से ऐकू. आपण थोडंसं रवी इथे खाली आहे, ही ऑडिओ क्लिप आहे का? आत्ता महाराष्ट्र सरकारची जबाबदारी ही आहे की जसं आम्ही नीटमध्ये एकापाठोपाठ एक एक्सपोज केले आणि त्यानंतर लक्षात आलं आणि CBIच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं थँकफुली की तुम्ही त्या पद्धतीनं एक्सपोज केलं, त्याच्यामुळे आम्हाला उपयोग झाला. सो ती ऑडिओ क्लिप तुम्ही ऐका शांतपणे. किती मिनिटाची आहे रवी? 1 मिनिट. राईट. आणि तो यवतमाळचा किस्सा सांगा तोपर्यंत मला. मागच्या वर्षी ऑडिओ क्लिप काढा तोपर्यंत. हां, आधी ऐकू, हे ऑडिओ क्लिप आहे. हॅलो. हां बोला मॅडम, काय सांगा? नमस्कार सर. हां बोला ना. कुठनं बोलताय सर आपण? संभाजीनगरची आहे. नाही, मी श्रीरामपूरून बोलतोय. तुझा फोन आलेला मला. अच्छा अच्छा सर, आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं. विदाउट CET, विदाउट नाही CET द्यावं लागेल सर. हां, CET मार्क कमी पडले तरी येणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर. आपण जे CET मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे त्याचा आपले काही सेंटर आहेत सर, तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. मी जरा थोडं पॉज करतो रवी. व्हेरी इंटरेस्टिंग. मला वाटतं ह्याच्यापेक्षा डिजिटल पुरावा हल्लीच्या BNSमध्ये तो गृहीत धरला जातो. सो ह्या कोणीतरी बाई आहेत, ह्या कुठल्या बाई आहेत? किशोर संभाजीनगर आय थिंक. संभाजीनगर. आणि पालक कुठले आहेत माहिती आहे? श्रीरामपूर. तर ह्या बाईने त्यांना फोन केला, ऑफर केली आणि किती पैसे मागितले? तसं तर मी ऐकलेलं आहे की 15 लाखापर्यंत आहे. 1 लाख निगोशिएबल होऊ शकते असं ते पुढे म्हणतायत आपल्याला. तेही ऐकू. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्याच्यापेक्षा वेगळा पुराची गरज नाही. मला एक जर सांगा मॅडम. तुम्हाला नाही, त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतं का? नाही पे अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. एक पण तुम्हाला जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1ही रुपयात द्यायचा नसतो. म्हणजे फक्त जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार. म्हणजे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला. ते ओरिजिनल तुमच्याकडे द्यायचं का? हो ओरिजिनल आपल्याकडे ठेवायचे. बरं. आणि आणि जे तुम्हाला कॉलेज पाहिजे, CUET झालं, VJT, VIT वगैरे असे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे मुंबई पुण्याचे, तिथे जी ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना. त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत. व्हेरी शॉकिंग. बजेट खूप आहे हो आमच्या आवाक्या बाहेरचं आहे ते. मग गव्हर्नमेंट आहे ना सर, ते गव्हर्नमेंट. ठीक आहे. आम्ही 1-1.5 लाख रुपये खर्च करू शकतो. 2-1 लाख रुपये इतके हाय नाही करू शकत ना. अच्छा. मग जर स्टुडंटला स्कोर येत असेल तर काही हरकत नाही सर. आपण तुम्हाला रिझल्ट नंतर काउन्सिलिंग पण देऊ शकतो. बरं. स्कोर तर त्याचा मीडियमच आहे त्याचा. आता जे त्याला किती 66 पडलेत त्याला. अच्छा. बघा मग सर, एकदा विचार करून मग डिस्कस करून कॉल करा या नंबरवरती. ऑफर पण आहे, डिस्काउंट आहे. 15 लाख रुपये. पण तुम्ही म्हणाल की चेक पण आहे की एका पालकानं, आता तो एक्सपोज करायचा की नाही हा आपला प्रश्न आहे, पण
असं आहे की महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री जे मुख्यमंत्री पद त्यांच्यासाठी हे चांगलंच आहे. हे पुरावे हवे असतील तर रवी त्यांच्याकडे देतील. पण तुम्ही यवतमाळचा पण किस्सा सांगा आपल्या प्रेक्षक. यवतमाळचा किस्सा असा होता की मागच्या वर्षी जो फर्स्ट आलेला स्टुडंट होता म्हणजे हे 25ला, ओके 2025ला पण ह्याच्यापेक्षा मोठा स्कॅम आहे. पण त्यावेळेस शासनानं पण ऐकलं नाही, कोर्टानं पण नाही ऐकलं. माझे मित्र सच्चिदानंद गोंसे आणि नारायण शिंगारे आणि विवेक डोके सर हे स्वतः कोर्टामध्ये रिट दाखल केली. त्या ठिकाणी CET सेलनं असं उत्तरं दिलं की आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही गोंधळ केलेला नाही, त्यामुळं आम्हाला केस डिसमिस करावी लागली. आणि त्यासाठी मग मला सांगितलं होतं की आमच्या कोचिंग क्लासेस असोसिएशन, आमचं प्रोफेशनल टीचर कोचिंग असोसिएशन, ह्याच्यामुळं यवतमाळला माझे कोचिंग क्लासेसचे लोक आहेत, त्यांना मी तिथं पाठवलं. आम्हाला कळालं की तो यवतमाळचा विद्यार्थी जो आहे तो यवतमाळचा विद्यार्थी, त्याचा पत्ता काढला आम्ही एका सरांकडून आणि त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो आम्ही. बस आहे. म्हणजे घरी गेलो आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की बाबा तू 100% मार्क घेतले तर आमच्या सगळ्या यवतमाळच्या मुलांना 100% मिळवले. त्याच्याकडून आम्हाला काहीतरी प्रेरणा भेटेल, आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी सांगता येईल की बाबा तू अशा अशा पद्धतीनं कसा अभ्यास केला ते आम्हाला सांग, की जेणेकरून आमच्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना ते उपयोगी होईल. ते पूर्ण घरं बंद करून पूर्ण फरार झाले, पूर्ण फॅमिली ती भेटलेच नाही. याही वर्षी ज्या लोकांचे आता तुम्हाला मी दाखवले 99% एकाही कोचिंग क्लासेसच्या बॅनरवरती त्यांचे फोटो नाहीत. व्हेरी शॉकिंग. एरवी कोचिंग क्लासेस वाले नाही तर कोचिंग, हो ते माहिती आहे मला. सो तुमचं असं मत आहे की हा पूर्ण फ्रॉड आहे? 100% फ्रॉड आहे. हे फारच धक्कादायक आहे. म्हणजे हे कुठल्या लेवलला आणि काय पातळीवरती पोचलं आहे आणि ह्याचा फायदा काय आहे? कारण मी माझ्या काही मित्रांचे COEP, कारण COEPमध्ये चांगलं इन्क्युबेशन सेंटर आहे, मी अनेक वेळेला COEPमध्ये जातो, PGTIला जातो, पुण्यातल्या अनेक PCMC सारखी महाविद्यालय खूपच उत्तम आहेत. सो त्यांचं म्हणणं आहे की त्या महाविद्यालयात आता इतरांना प्रवेशच मिळणार नाही. कसं भेटणार? 100%चा विद्यार्थी असेल तर 99 वाल्याला कसं भेटणार? 98 वाल्याला कसं भेटणार? ज्यानं प्रामाणिक अभ्यास केला, 98% मार्क घेतलेत कष्ट करून, त्या लोकांना जर ॲडमिशन त्या चांगल्या कॉलेजला भेटत नसेल तर मग कशाला अभ्यास करायचा? आणि काय कधीपासून सुरू आहे? हे आमचा अंदाज 2021 पासून सुरू आहे. बापरे. 21 पासून आतापर्यंत सगळ्या तुम्ही जरी यादी जे पाहिलेत तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे कमी मार्क 12वीला आहेत, 10वीला कमी मार्क आहेत आणि त्यांना CETला पर्सेंटेज. मंत्री महोदय कोण आहेत ह्या विभागाचे? मंत्री महोदय शालेय मंत्री दादा भुसे साहेब आहेत. हा विभाग ज्याच्याकडे आहे. हा उच्च शिक्षण जे आहे ते चंद्रकांत दादा पाटील. कधी तुम्ही त्यांना सांगितलं? नाही, आम्ही कोर्टाकडेच गेलो, आमचं कोण ऐकतच नाही, तर मग आम्हाला कोर्टशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण की एकतर कोचिंग क्लासेसबद्दल निर्बंध घालायचं ह्यांचं सगळं चाललंय सध्या. कारण की मुद्दा काय आहे, सर्वसामान्य कोचिंग क्लासेस हा वेगळा आहे आणि कॉर्पोरेट कोचिंग क्लासेस हा वेगळा आहे. कॉर्पोरेट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे काही मोठी ब्रँड्स आहेत हे आम्ही कोण आहेत, आम्ही इंडिव्हिज्युअल क्लास घेणारे लोक आहेत. ह्या लोकांची व्यथा कोण समजूनच घेत नाही. तुम्ही कोणाकडे लक्ष देताय? स्वतंत्र विषय आहे आणि त्याच्याबद्दल कारण आता काय की थंब इम्प्रेशन, बायोमेट्रिक, ते सरकार त्याच्याबद्दल विचार करते. खरं तर महाविद्यालयामध्ये ग्रामीण आणि निमशहरीमध्ये सुद्धा महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थित असतात, हा एक वेगळा स्वतंत्र विषय. काय हा गंभीर काय मी तुम्हाला सांगतो. नीटमध्ये आम्ही इतकं एक्सटेन्सिव्ह कव्हरेज का केलं? शिक्षण ही अशी एकमेव बाब आहे की जी इक्वल अपॉर्च्युनिटी देते आणि ती तुमची शेवटची संधी असते जिथे चांगला परफॉर्मन्स करून विद्यार्थी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या भविष्यातल्या संकटावरती मात करू शकतात. जर तुम्ही तिथेच फ्रॉड करून, ज्यांच्याकडे पैसे आहे, जो आहेरे वर्ग आहे आणि चिक्कार पैसे आहेत त्यांचे 15-15 लाख रुपये देऊन जर लोक असं पर्सेंटाईल घेत असतील तर विचार करा की जे मध्यमवर्गीय आहेत, जे कनिष्ठवर्गीय आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत, स्कॉलर आहेत, त्यांचा तुम्ही किती हक्क आयुष्यातला हिरावून घेत आहात. आता खरं तर पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तातडीनं आदेश दिले पाहिजे. हे खूप गंभीर आहे आणि हे जर इतकी वर्ष सुरू आहे, ठीक आहे, ही सगळीच घाण काढत बसायला आता खरोखर सगळ्यांना वेळ आहे का? पण किमान हे यातले कोण असतील मासे त्यांना जेलमध्ये टाका, तातडीनं त्यांना अटक करा. देशातला तरुणांचा जो हा आत्ताचा तुम्हाला दिसतोय ना असं आक्रोश, याचं कारण हे आहे. आणि त्यामुळे हे पहिलं ह्या संदर्भातलं वार्तांकन तुम्ही बघताय. मला खात्री आहे की मंत्री महोदय ह्या संदर्भात दखल घेतील. मी त्यांच्याकडे हा व्हिडिओ पाठवेनच, अजूनमधून त्यांच्याशी बोलणं होतंच आमचं. मुख्यमंत्र्याकडेही पाठवेन. प्रयत्न हाच केला जाईल की ह्या सगळ्या संदर्भामध्ये एकतरी FIR रजिस्टर्ड होऊन त्याची चौकशी व्हावी. तुमच्याकडे काहीतरी पुरावे असणारच आहेत तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. जर MSCETला याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर वी आर फ्री, वी विल बी देअर. आम्ही त्यांचंही म्हणणं समजून घेऊ, महाराष्ट्रासमोर मांडू. धक्कादायक आहे, काय काय चाललंय आणि किती पातळीवरती पोहोचलं आहे. थांबूया.